ये दसे चरित्र केले नारायणे, ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलंकं तेजोदिकामोदिवक्त्रं, कलानिशिवादापनोदरदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं। शुक्लं ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापा। हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरन रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि, हरहु क्लेश विकार। महिम्न पारं ते परम विदिशो यद्य सदृशी, सुचिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरा। अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणम्,
ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता त्याची माता धन्य त्याचा या वारकरी संतांच्या सेवेलागे सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा आवजे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू मंगल भावाना अमंगल हारी द्रववशु दशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरु अति मन भावन पुनि पुनि कीर्तनियो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी रे प्रेम काही कळा प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुण्य झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोपराया जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज संत शिरोमणी सावता महाराज भगवान पिनाकेश्वराच्या चरणावरती कोटी कोटी वाहने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देण्याक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या नाशिक जिल्ह्यातल्या पुण्य परिसरातील मला वाटते नाशिक जिल्ह्यातला शेवटचा तालुका आणि शेवटच्या इकडल्या तालुक्यातील असणारं जातेगाव या जातेगावच्या पुण्यभूमीमध्ये पुण्य परिसरामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या अनंत कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या अनंत कृपेने आपल्या भूमीचं अधिष्ठान दैवत भगवान श्री पिनाकेश्वराच्या अनंत कृपा आशीर्वादाने संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला हा श्रीमद भागवत कथा हा सप्ताह आणि या भागवत कथेच्या सप्ताहाची सांगता अर्थात काल्याचं कीर्तन आजच्या दिवशी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे।
मी नेहमीच सांगतो, आपल्या सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने असलेलं निमंत्रण आहे आणि गाव आणि सर्वच गावातील या सप्ताहाचे आयोजक, संयोजक, नियोजक सर्वांच्या संबंधाने या ठिकाणी येण्याचा योग आहे आणि प्रामुख्याने त्यातल्या त्यात माझे अत्यंत जीवश्य जीवलग मित्र आणि आपल्या गावचं, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचं भूषण आणि मृदंग क्षेत्रामध्ये अत्यंत ज्यांचा गोड स्वभाव आहे. वाजवणारे भरपूर आहेत महाराज, वाजवणारे लोक भरपूर असतात, परंतु कलेला किंमत तेव्हाच येते, कलेला सुगंध तेव्हाच येतो जेव्हा स्वभाव चांगला असतो. आणि म्हणून चांगल्या स्वभावाचे धनी माझे जीवलग मित्र हरिभक्तपरायण परशुरामजी महाराज या ठिकाणी त्यांच्या संबंधाने खरं तर या ठिकाणी येण्याचं योग आहे आणि सर्वच त्यांच्या मित्रमंडळ आपल्या सप्ताहामध्ये तरुण मंडळीची धावपळ करतात सगळ्यांच्या वतीने. परंतु ज्यांनी विशेषत्वाने मला आग्रह धरला त्यामध्ये आदरणीय आमचे हरिभक्तपरायण परशुरामजी महाराज, मयूरदादा यादव, गणेश पोपट पवार, महेश गंगाधर पवार, महेश दादासाहेब पगार आणि सर्व सप्ताह समिती, जातेगाव आयोजक, संयोजक, नियोजक सर्वांच्या वतीने असलेलं हे निमंत्रण आहे. खरं तर कार्यक्रम हा एकट्या किंवा 2-4 माणसांनी होत नाही, सर्वांचंच योगदान लागते, सगळ्यांची धावपळ लागते, सगळ्यांचं खरं तर म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये योगदान लागतं. मग ते आर्थिक असेल, श्रमाचं असेल आणि वेळेचं असेल, कुठलंही योगदान असल्याशिवाय, या स्वयापैकी कुठलं तरी योगदान असल्याशिवाय सप्ताह होत नाही. आणि विशेषत्वाने आपल्या गावामध्ये मला वाटते एक सप्ताह होत नसेल, जवळजवळ 15-16 हजार लोकसंख्या आहे ना. सप्ताह एक नसेल होत, किती होतात? 5 होतात ना. बरं झालं, 5 चांगला आकडा आहे, काय हरकत नाही. 5 होतात, आनंदाची गोष्ट आहे. जितके होतील तितके चांगलंच आहे, काय वावगं नाही. 5 होतात, आनंद आहे. आणि म्हणून भरपूर सप्ते होतात. त्यातले त्यात संत शिरोमणी सावताबाबांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली क्रांती आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक जाती धर्मामध्ये संत जन्माला आले आणि प्रत्येक जाती धर्मातल्या संताचं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जाण्याचं पण आहे. वर्षातून एकदा आषाढी एकादशीला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातात म्हणजे जातातच. प्रत्येक संताचा तो नियम आहे. पण भगवान पांडुरंग परमात्मा येतो असे खूप कमी संत आहे. त्यातले कार्तिक वारीला ज्ञानोबरांकडे, आवाज बदलावला तुम्ही काहीतरी केला, हां साऊंडमध्ये राहू द्या. कार्तिक वारीला ज्ञानोबरांकडे भगवान परमात्मा जातात, तसं सावताबाबांकडे आरणभिंडीला भगवान परमात्मा येतात. अशी विशेष क्रांती करणारे संत शिरोमणी सावताबाबा आहे. कशाच्या जोरावर केली? संत शिरोमणी सावताबाबांनी केलेली क्रांती ही आपल्या कर्माला प्रधान मानून, कर्माला श्रेष्ठ मानून, आपल्या कामामध्ये देव पाहिला म्हणून झालेली ही क्रांती आहे. मला आजच्या 21व्या शतकामध्ये जे लोक संत आम्हाला हातावर हात ठेवून बसायला शिकवतात, संत माणसांना आळशी करायला शिकवतात, अशी जी लोक म्हणतात त्या 21व्या शतकातल्या लोकांना मला सावताबाबांचं जिवंत उदाहरण द्यायला आनंद वाटेल. कारण ती लोक म्हणतात की, संत म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे. नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे हे प्रमाण आहेच आहे, पण ते एक वेगळ्या विशेष अवस्थेला गेलेल्या माणसांसाठी संतांनी दिलेलं आहे. तुम्ही सावताबाबांकडे पहा ना, सावताबाबांकडे पहा. परमार्थ हा भजन म्हणून नाही, तर परमार्थ हा काम म्हणून पाहिला. श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये म्हणाले, अर्जुना, अरे हातातला धनुष्य टाकून तुला वाटत असेल की कृष्ण माझ्या बरोबर आहे म्हणून मी युद्ध जिंकेल, तर विसरून जा, कृष्ण नाही, कृष्णाचा तुम्ही पुढचं बोलत चला मनातल्या मनात. कुणी असलं आणि तो तुझ्या मागे उभा राहिला आणि तू हातातला धनुष्य खाली टाकून देऊन उभा राहिला तर तू जिंकू शकणार नाही. का जिंकू शकणार नाही देवा? त्यावेळी देव सांगतात, अर्जुना, तुला बळ देण्याची ताकद, बळ देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, पण युद्ध करण्याचं नाही. युद्ध तुझं तुलाच करावं लागेल. आणि ऐक, कर्मापासून पळणारा व्यक्ती मला मुळीच पसंत नाही. कर्माला श्रेष्ठ मानून कर्मावरती आरूढ राहणारा जीव मला आवडतो. म्हणून तर महाराज म्हणाले, कर्मण्येवा धिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवान परमात्मा म्हणाले, कर्म करत राहणं, फळाची न अपेक्षा करणं, असं कर्म जर करत राहिला तर एकदा देव तुम्हाला भेट द्यायला आल्या वाचून राहत नाही. आणि सावताबाबांनी तेच केलं. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण अवघा झाला माझा नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावत्याने सावत्याने
गोविला गळा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी ओ कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे अवघी विठाई माझे अवघी विठाई माझे अवघी विठाई माझे अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई आपण सावतोबांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. कांद्याला मुळ्याला भाजीला लसणाला मिरचीला कोथंबिरीला एवढंच नाही मोठ नाडा विहीर दोरी बरं त्याच्यात काय अवघी व्यापिली पंढरी त्या मोठेमध्येच पांडुरंग आहे मोठेमध्येच माझा पंढरपूर आहे त्याच्यातच माझा देव आहे असं समजून त्याचं कार्य करत राहिले. ऐका बरं का परिणाम असं त्याचा पांडुरंग समजून त्याला पंढरी समजून त्याला भुवैकुंठ समजून त्याच्यातच कार्य करत राहिले. त्याचा परिणाम जगाचा मायबाप जगाचा मायबापाने काय केलं माहितीये का सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्यास उच्च नीच काही लिहिणे भगवंता अतिष्ठे भाव भक्ती देखोन या दासीपुत्र कन्या विदुराची बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची. त्याच्यात महाराज म्हणाले सजन कसा या विकू लागे मांस आणि माळ्या सावत्यास खुरपू लागे. संत शिरोमणी सावतोबांना पांडुरंग परमात्मा खुरपू लागले. ऐका हो शेती आहे तुमच्याकडे आहे खुरपायचं वगैरे करतात का तुम्ही शेती आहे म्हणल्यावर खुरपतोच म्हणा महाराज आम्ही. पिकं वगैरे आहेत तुमच्याकडे आहे म्हणा ना पिकं आहेत सगळं आहे बाबा. पाऊस नाही फक्त पाऊस नाही पावसाची गरज आहे खरं की नाही पावसाची अडचण आहे. उद्या ना काला उद्या येणार आहे काय अडचण नाही काळजी करू नका. आपल्या शेतामध्ये आपण एखादं पीक केलं की ते पीक केल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी घ्यावी लागते. त्याच्यात कमीत कमी पीक निघूपर्यंत 2 वेळा खुरपण्या करावं लागतात. खुरपणी आहे मग त्याला सांधणी आहे त्याला काय अजून मटेरियल टाकणं आहे सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी लेबर पाहावं लागतं त्याच्यासाठी बाया पाहावं लागतं. बरं खुरपायला असे गंमत आहे का गावोगावामध्ये बायांच्या टोळ्या आहेत. तुमच्याकडे आहे की नाही काय मला नाही माहिती आहे बरं आहे राव. आणि मग काय रोज काय आहे तुमच्याकडे 300 रुपये. किती 300 नाही वाढीत नाही वाढीत नाही असं नका नाही मला तेवढी जाणीव आहे ना भाऊ असं काय करता नाही काय काय बाईला 300 माणसाला 500 नाही मी वाढवणार नाही तुम्ही नाही मी काय झालं एका कीर्तनात असंच बोललो बाबा मी म्हटलं तुमच्याकडं आणि आमच्याकडं 300 रुपये रोज. मी म्हटलं 300 काही नाही राव आमच्याकडं तर 400. बरं ते कीर्तन होऊन गेलं ते गावातून मला दुसऱ्या दिवशी त्या गावातल्या सरपंचाचा फोन आला म्हणे काय बाबा तुम्ही काय राव म्हणे. म्हटलं काय झालं मला वाटलं चांगलं कीर्तन झालं बाबा म्हणून फोन केला. म्हणलं का काय झालं का काय म्हणे काय तुम्ही गोळ करून दिला सारा गावात. म्हणलं काय झालं काय गंमत आणि त्या बाया खळल्या ना 400 शिवाय यायला तयार नाही आता काय असं होत नाही. उलट तुम्ही 300 देतात आमच्याकडे 250चे तुम्ही 50 वाढव देऊ राहिले विठाला.
सध्या शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे. मी एक शेतकरी कुटुंबातलाच आहे. आमच्याकडे पण आमच्या वांग्याला आणि बटाट्याला आणि याला कंट्रोल ते बाग शेती करून टाकली, सगळं बाग करून टाकला. मी ह्याच्या प्रकरणातून आम्ही गेलो, फार कठीण आहे. बाई माणसाला बोलायचं म्हणजे टोळी येणार, बरती येणार, म्हणजे घरून 10:30 निघणार, 10:30 निघली म्हणजे ते बांधावरती 11:45 येणार. 11:45 आले, 11ला 5 कमी असताना बांधावर आले का ते सावल्या पाहून डबे ठेवणार, पाण्याच्या बाटल्या ठेवणार. बरं ते सगळं झाल्यानंतर मग लगेच झोपायचं ना, कमीत कमी 11ला झोपायचं. आता आपण 11ला आलोय आहे की नाही, 11ला आलोय, थोडी तरी धरायची की नाही. मला काही गोष्टी बोलायला नका, जो तुम्ही मनातल्या मनात धरून घेत चला. 11ला आलेलो आहे ना आपण, मग आता 11ला झोपायचं की नाही कामाला, तसं नाही करीत. 11ला पिशीतून आकूट काढी ती आणि तिथं दाद घाशी ती. कुठं? शेतकऱ्याच्या बांधावर तिथं दाद घाशी. मग तिला घरूनच दात बेत घासून येतं नाही आलं का तुला? शेतकऱ्याच्या वावराच्या तुम्ही बांधावर आल्यानंतर तुम्ही प्रामाणिकपणे कामाला प्रामाणिकपणे राहाल का नाही? 11ची तुम्ही ड्युटी झोपल्यानंतर 6 वाजता तुमची सुट्टी आहे, त्याच्यात मध्ये तुम्हाला तासभर जेवायला सुट्टी आहे. तासभर जेवायला सुट्टी घेताना पण ती मापात तासभरच घेतली पाहिजे. अरे एखादा शेतकरी काम करून घेतो याचा अर्थ त्याच्या शेतात जर 10 बाया काम करतात याचा अर्थ फार पैसा आहे त्याच्याकडे असं नाही आहे. त्याची गरज आहे. आणि अडचणीच्या काळात, गरजेच्या काळात, आडीच्या काळात जर एखाद्याला आडून पाहिलं ना तर त्याची इतकं पाप जगाच्या पाठीवरती दुसरं कुठलंच नाही. आज शेतकऱ्याचे ते दिवस आहे, शेतकऱ्यावरती आलेला तो प्रसंग आहे आणि म्हणून आम्ही सांभाळलं पाहिजे ते. मग तो मजूर, पुरुष मजूर असेल, ती महिला मजूर असेल, सगळ्यांना माझी विनंती आहे, एकही रुपया एखाद्याच्या कष्टाचा हरामाचा कमवू नका, कधीच कमवू नका. कारण तो 1 रुपया सुद्धा तुम्हाला सुखात कधीच जगू देणार नाही. तुम्ही काय कमवायचं ते कष्टाचं कमवा राजा हो. अरे कष्टाने कमवलेलं पुरत नाही तर हरामाने कमवलेलं कधी पुरणार आहे? पुरणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रामाणिकपणाची नोकरी, प्रामाणिकपणाचं काम तुम्ही ठेवत चला. हे सावताबाबाबद्दल बोलतो म्हणून सांगतो. सावताबाबांनी आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवला, कामात विश्वास ठेवला, कामात देव पाहिला. परिणाम जगाचा मायबाप सावताबांना खुरपण्यासाठी आरणभिंडी गावी आला आणि आरणभिंडी गावी येऊन सावताबांना खुरपू लागला. हे प्रामाणिक कामाचं वैशिष्ट्य आहे. जर तुमच्या प्रपंचात तुम्हाला देव आणायचा असेल तर सावतोबा हे जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. विठाला संत शिरोमणी सावताबाबांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने आजचा हा काल्याचा अर्थात प्रसादाचा प्रसंग आहे, समारोपाचा प्रसंग आहे. मी या समारोपाच्या प्रसंगासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अत्यंत सुंदर अशी व्यवस्था जातेगावकरांनी केली. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळी आपण आपल्यासाठी वाजवा. कारण 8 दिवस या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्यांची झाली, आदरणीय हरिभक्तपरायण माधवजी महाराज पैठणकर, आदरणीय वंदनीय भागवताचार्य माधवजी बाबांची अत्यंत गोड श्रीमद भागवत कथा या ठिकाणी झाली. आपण सगळ्या मंडळींनी मोठ्या आनंदाने त्यांच्या कथेचा या ठिकाणी आनंद घेतला. एकदा जोरदार टाळी वाजवा. आज ते कार्यक्रमाला बाहेर असल्यामुळे ती गेली, परंतु खूप सुंदर कथा श्रवण केली. आणि आज आपल्याला कालाचा प्रसंग पाहून का कार्यक्रमाला समारोप करायचा आहे. काला हा समारोपाचं प्रतीक आहे. फक्त सर्वांगाचे काम करा. काला समारोपाचं प्रतीक आहे. काला झाल्याशिवाय समारोप झाल्यासारखं वाटत नाही. मग काला हा फक्त कीर्तनातून वारकरी संप्रदायाच्या साधनेचाच केला जातो असं मुळीच नाही. कान माझ्याकडे ठेवा. वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही साधनेची सांगता करत असताना कालेच कीर्तन करावं लागतं. मग तो सप्ताह 3 दिवसाचा, 7 दिवसाचा किंवा तो चातुर्मास 4 महिन्याचा असला तरी समारोप त्याचा काल्याने केला जातो. कारण काला हा समारोपाचं प्रतीक आहे. ऐका, फक्त वारकरी संप्रदायाची साधनेची सांगताच काल्याने केली जाते असं नाही. प्रत्येक जीवाला आपल्या जीवनाची सांगता सुद्धा करावी लागते आणि ती सुद्धा सांगता काल्यानेच होते. पण काला कोणचा? इथे करायचा तो दही भाताचा आणि आपल्या जीवनात आपल्याला शेवट करायचा तो जीव ब्रह्म ऐक्याचा. इथे दही भाताचा काल्याने सांगता आणि तिथे जीव ब्रह्म ऐक्याच्या काल्याने सांगता. म्हणून काला आपल्या जीवनात खूप महत्वाचा आहे. संप्रदायात 3 काले सांगितले. पहिला दही भाताचा, दुसरा हरिनामाचा आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा. पहिला सांगितला दही भाताचा. काय करतो दही भाताचा काला? 3ही सांगतो. दही भाताचा काला शरीर पुष्ट करतो. शरीर म्हणजे आपल्याला शरीराला पुष्ट करतो. शरीर पुष्ट असल्याशिवाय आपल्याकडून परमार्थ होऊ शकत नाही. शरीर पुष्ट करण्याचं काम दही भात करतो. एखादा जर असं तिरतिरा असला ना, असं तिरतिरा, तर महाराज त्याला रोज 1 वाटी दही आणि 1 वाटी भात चालू करा. असा 1 वाटी दही 1 वाटी भात असं महिनाभर खाऊ घाला. तो असं अगदी असं झाल्याशिवाय राहणार नाही. मायाकडे काय पाहून राहिले, मायापेक्षा डबल होणार. दही भाताचं वैशिष्ट्य तसे. हा, दही भाताचं वैशिष्ट्य तसे. साधं नाही दाद्या, दही भाताचं वैशिष्ट्य आहे. आणि मग पहा, दही भाताचा काला शरीर पुष्ट करतो. चला पुढे दुसरा काला कोणता सांगितला? खाली बसलेले
कोणचा सांग म्हणा, वेळेत सांग म्हणा. दुसरा कुठला सांगितला परत ऐका. पहिला दही भाताचा, दुसरा हरिनामाचा आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला. पहिला दुसरा हरिनामाचा काला. हरिनामाचा काल्याने काय होतं, लिंगदेह शुद्ध होतो. म्हणजे लिंगदेह शुद्ध झाल्यानंतर भगवान परमात्मा तिथे आनंदाने येतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ. कुणी केला, तुमचं सांगतो तुमचं. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला केला जनाबाईने. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोणीला, आत विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोणीला, हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ धरीला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. जनाबाईने काला केला. ऐका हा, वाजव वाजव वाजव. टाळ्या वाजवायच्या असल्या तर मोकळ्या मनाने वाजवा. बघ असं असं अजिबात आपल्याला आवडत, आपल्याला चालत नाही. मोकळ्या मनाने वाजवा, एकदा वाजवा जोरात. मोकळ्या मनाने टाळी वाजवली की तेवढंच पुरण येतं, बाकी काय येत नाही. तुम्ही टाळी वाजवल्याने तेवढंच पुरण येतं. पुरण येतं, स्फुरण कळतं, पुरण नाही स्फुरण, जीवात जीव येतो, बाकी काही नाही. तेवढं बरं वाटत, बाकी काय. कलाकार की जान तालियो मी होतीये, तुम्ही टाळी वाजवली की समाधान मिळतं, बाकी काय नाही. महाराजांचं बोल आवडलं की टाळी वाजवत चला. इथे महाराजांचं एखादी चाल आवडली, प्रमाण आवडली की टाळी वाजवत चला. आमचं एखादं वाक्य आवडलं की टाळी वाजवत चला, त्याने आम्हाला समाधान मिळतं. आणि तसंही कीर्तन एकट्याने करायचं नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे करायचं कीर्तन. म्हणून ऐका, मी काय सांगत होतो, जनाबाईने काला केला. कोणता, हरिनामाचा काला केला. अखंड भगवंताचं भजन, भगवंताचं इतकं भजन, इतकं भजन की अक्षरशः जनाबाईच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला तिने बांधून ठेवलं. बांधून ठेवण्याचं सामर्थ्य जनाबाईमध्ये आलं कुठून. जनाबाई सांगते की भगवंताच्या अखंड भजनाने. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे होईला साधने, प्रेमे होईला साधने, प्रेमे होईला साधने. हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी काला. भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन केलं जनाबाई म्हणते. त्याच्यामुळे काय झालं तर मी भगवान परमात्म्याला हृदयात साठवू शकले, भगवान परमात्म्याला हृदयात धरून ठेवू शकले. याला हरिनामाचा काला म्हणतात. पहिला दही भाताच्या काल्याने शरीर पुष्ट करावं, शरीर पुष्ट झालं की भगवंताचं भजन करावं, हरिनामाचा काला करावा. आणि हरिनामाचा काला झाला की आपोआपच होतो, त्याला जीव ब्रह्म ऐक्याचा काला म्हणतात. जीव ब्रह्म ऐक्याचा काला म्हणजे काय, ज्ञान होणं. कोणतं ज्ञान, मीच देव आहे याचं ज्ञान होणं. मीच देव आहे. आता जगामध्ये असे बऱ्याच जणांना ज्ञान झालं की मीच देव आहे म्हणून. बऱ्याच जणांना ज्ञान झालं की मीच देव आहे बुवा, ते स्वतः देव म्हणून मिरायला लागले. आता तुमच्या सगळ्याच गोष्टी मला बोलायला नका लावायचा, जो तुम्ही काही धरून घेत जा. काही माणसं आता स्वतः देव म्हणून मिरवायला लागली.
मीच देव म्हणून, मीच देव, मीच देव, मीच देव म्हणून स्वतःच मिरवायला लागले. अर्थात ते नाही, मीच देव आहे याचं ज्ञान होणं, पण जगासमोर येऊन कधीच न बोलणं त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान. मग ते अहम ब्रह्मास्मी त्याच्यासाठी महाराजांनी संतांची व्याख्या करत असताना ते शब्द वापरले, मला ते इथे वापरावे वाटतात. महाराज असं म्हणतात की चातुर्य लपवी महत्व असवी हरवी पिसे पण मिरवी जगा माझी, अशी अवस्थाही होणं आणि भगवंतालाही प्राप्त होणं त्याला म्हणतात जीव ब्रह्मैक्याचा काला. मीपणा सोडणं, तुमच्या भाषेत मीपणा सोडणं त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मीचा काला. इथं किती जण असे बसलेले आहेत की ज्याच्या ठिकाणी मीपणा नाही. तुम्हाला जर बोलले नाही तर कीर्तन 3 वाजेपर्यंत करेन मी. हां, किती जणांना वाटतं का बुवा माझ्याकडे मीपणाच नाही? किती जण? अहो कुणीच नाही इथं. सगळं सगळे मीपणाच घेऊन आलेले आहेत. मला दिसू राहिलं सगळं, सगळ्यांकडे मीपणा आहे. मी तुम्हाला सिद्ध करून देईल. कसं सांगू तुम्हाला? तुम्ही आता सगळे कीर्तनाला आले. आता मला सांगा, तुम्ही इथं कीर्तनाला आले पुरुष मंडळी, कोणाच्या गाड्या घेऊन आले? कोणाच्या गाड्या आणली? हां, तुम्ही म्हणता कोणाची काय आणू? हां, आहे की नाही? महिला म्हणते ना आमच्याकडे नाही मीपणा. तुम्हाला पण प्रश्न आहे माझ्याकडे. मला सांगा, तुम्ही इथपर्यंत आल्या, पायात चपला घालून आल्या, कोणाच्या घातल्या होत्या? कोणाच्या काय घालू बाबा? माय आहे ना, याला काय म्हणतात मीपणा. आणि हा मीपणा माणसाच्या नकळत मागे लागलेला आहे. आणि इतका मागं लागला, इतका मागं लागला की कधी आपण मी म्हणून जातो तेही आपल्याला कळत नाही. एक घरी असं माझा स्वभाव आहे, मी जर कोणाच्याही घरी गेलो ना तर सहज आपलं घरातल्या माणसांना, म्हाताऱ्या माणसांना, ज्येष्ठ मंडळींना बोलण्याची माझी सवय. मी एका घरी असं कोणाच तरी घरी गेलो होतो आणि ते असं बाहेर म्हातारा बसलेला होता, बाबा होते ते. का कोणास ठाऊक आता म्हाताऱ्यांची जागाच घराच्या बाहेर आलेली. बाहेर म्हातारं बसलो होतो. मी म्हटलं बाबा कसं काय चाललं? म्हणे व्यवस्थित आहे. म्हणलं व्यवस्थित का म्हणून? चांगलं म्हणा ना. सगळं तर व्यवस्थित आहे, बंगला आहे, गाडी आहे, घोडी आहे, सगळं जिथलं तिथं आहे, पाईपलाईन आहे, JCB आहे, ट्रॅक्टर आहे, मोठ्याल्या गाड्या उभ्या आहेत, पोरं जिकडं तिकडं लागून गेलेले आहेत. आणि मग आता चांगलं तर म्हणा, बरं काय म्हातारं म्हणे काय ते फुकट आहे का? फुकट. म्हणलं मग काय फुकट नाही? मग काय? म्हणे बाबा त्याच्यासाठी कष्ट केले. काय? दिवसाची रात्र, रात्रीचा हाडाची रक्ताचं. तुमचंही तेच चालू आहे मला माहिती आहे. तुमचं पाठ याचा अर्थ तेच चाललं. मग दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाचे काढा, रक्ताचं पाणी केलं बाबा. फुकट नाही उभं हे, फुकट नाही. याच्यासाठी खूप काबड कष्ट केले. मग आपण म्हणा जाऊ द्या मोर द्या, तुम्ही केले ना काबड कष्ट, मग आता किती दिवस तेच काढणार? आता अडचण काय? म्हातारं म्हणतं बाबा हे फुकट नाही, हे कष्टाने उभं केलं, पण ज्यांच्यासाठी उभं केलं ते एकही काटतं झाडाचं नाही. मग काय झालं? म्हणजे 4 पोरं आहेत पण यांनी एकही धाबा ठेवला नाही मोकळा रस्त्याचा. मला काय सांगावं बाबा, प्रत्येक धाब्यावर यायची खाते आणि यांनी सगळी राळ नसली. म्हाताऱ्याला म्हणा जाऊ दे मर्द्या, तुम्ही आयुष्यभर सुपारीच्या कांडाला हात लावला नाही, तुम्ही तुमचा परमार्थ करा, द्या यांचा विषय सोडून. यांना तरी कवर धरून बसले. पण ते म्हातारा म्हणतं भाऊ त्यांना सोडून देऊन चालन का? मी जर पायचं सोडलं तर हे उपाशी मरतील, हे उपाशी मरतील माझ्यामुळं. मात्र काय म्हणतं मी म्हणून बरं हे चटणी भाकरी तरी खाते, हे नाही तर उपाशी राहतील. खरं खोटं आहे? चला म्हाताऱ्याचं सोडून द्या, म्हाताऱ्याचं कळेल तुम्हाला. मरायला टेकला पण त्याचा मीपणा गेला नाही. म्हाताऱ्याकडून उठा, आता म्हातारीकडे झाला. म्हातारीकडे म्हणजे बसून जागेवरच राहा. म्हातारीला विचारा आजे तुझी बरी तब्येत? म्हातारी म्हणते बरी भाऊ, आता हाय अशी. काय झालं तुला? बरं आहे हाय तो राहायचं, पण झालं काय तुला? हाताखाली 4 सुना आहेत आणि तुला काय झालं बुवा? म्हातारी म्हणते 4 सुना आहे, मग त्यांना आथरीतो का पांघरीतो? काय झालं? काय झालं काय तुला? हा म्हाताऱ्या सुनांना काय केलं तुला? सुनांनी काय केलं नाही भाऊ? जसं लग्न करून आल्या मला असं वाटलं होतं लय हाताखाली करतील आणि लय पुढं भरतील. तुला काय सांगावा, जसं लग्न करून आल्या तशा उचनाक करून चालत रे भाऊ. जे ते ज्याच्या त्याच्या खोल्याने घुसू बसत, कोणी कोणा संग बोलत नाही. मग आपण म्हणावं नवऱ्याला सांग ना, त्यांच्या पोराला सांगतोय तो पैन त्यांच्याकडे, त्याला काय सांगतो भाऊ तो पक्का बैल झाला ना. मग तेच नसं ऐकत तर मग म्हाताऱ्याला सांग, सासऱ्याला सांग, सासरा पैन त्यांच्याकडं, त्याला तरी काय सांगतो भाऊ त्याला आयुष्यभर मी जमून दिलं नाही, सुना कधी जमू द्यायच्या. बरा खेळ आहे का आता? आणि मग नसल तुमच्या घरात कोणाचंच ऐकत तर मग तिकडं फोन करा, येईन बाईला सांगा, तिचं नको नाव घेऊ भाऊ, तिला तरी काय सांगतो कमून काय झालं सांग ना. म्हातारी म्हणते भाऊ तुला काय सांगतो, गोडी तशी मे का नाही तशी. तुम्ही आपलं बोला, तुम्ही मला नका घेऊ भाऊ त्याच्यात, मला घेऊच नका, या भांडणात घेऊ नका. सगळे सारखे कोणाला काय फोन करतो. पण राजा तुला सांगतो ह्या आज किती राण्या झाल्या तरी सुद्धा हे सगळं विश्व उभं दिसतं. कशामुळे?
म्हातारी म्हणते मायमुळे काय केलं म्हातारी तुला? म्हातारी म्हणते भाऊ तुला काय सांगू, ह्या दादा बाबाने जेव्हा मला लग्न करून आणलं, म्हणजे म्हाताऱ्याने जेव्हा मला लग्न करून आलं तेव्हा काय होतं यांच्याकडं? अरे काहीच नव्हतं यायच्याकडं. अक्षरशः तुला सांगते चिमणी कुकून गेली तर दाना नव्हता टाकायला. त्याला एक आपल्याकडे म्हण आहे जुन्या भाषेतली, एक म्हणे जुन्या माणसाला आठवलं. यांच्याकडे काय होतं, खगारा खाजत होता, नगारा वाजत होता, काही नव्हतं भाऊ यांच्याकडं. मग तो म्हातारे तो नेमकं काय केलं का, डोंगर वळले का? म्हातारे म्हणते भाऊ मी आले आणि महापै लक्ष्मी आली आणि यांचं कल्याण. म्हणते की नाही म्हातारी? अय खरं सांगायचं म्हणते की नाही? म्हातारीचा मीपणा शेवटच्या श्वासापर्यंत आहे, म्हाताऱ्याचा मीपणा सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत आहे. आणि ऐका, या दोघांनी मिळून ज्याच्यासाठी कमवलं एकदा त्याचं उत्तर ऐका, म्हणजे आपल्याला कालाच झाला. मग त्या पोराला विचारलं, अरे राजा, अरे म्हातारा म्हातारीने आयुष्यभर कष्ट केले, काय तू त्यांना शेवटच्या क्षणाला असं करायला लावतो? पोरगं म्हणतं काय झालं? काय नाही बुवा, जाऊ दे, बोलत होते, सांभाळलं पाहिजे. त्यांनी आपल्याला लहानपणात सांभाळलं, आपणही त्यांना सांभाळलं पाहिजे. आता शेवटचा काळ आहे त्यांचा, समजून घेतलं पाहिजे. पण काय झालं काय बाबा, काय म्हटले काय? काय नाही, जाऊ दे, दे सोडून. नाही पण नेमकं काय म्हटलं? काय नाही बाबा, म्हणत होते तुमचे वडील म्हणत होते मात्र का बाबा मी म्हणून बरं आहे, मी म्हणून तरी चटणी भाकरी खाते ते, नाही तू उपाशी राहतील. पोरगं म्हणतं बरोबर आहे ना, मग त्याचं बरोबर आहे नाही, त्यो आहे म्हणूनच चटणी भाकरी खाऊन राहिलो म्हणे आम्ही. त्याला मरू द्या, जर नाही रोज गुलाबजांबू खाले तर काय पहा, हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? हे आयुष्यभर ज्याच्यासाठी लोकांसंग भांडणं गेले, आयुष्यभर ज्याच्यासाठी कागदाला कागद लावून प्रॉपर्टी कमवली, आयुष्यभर लोकांकडून लांड्या लापाड्या करू करू आपण रुपया लावला आणि त्याच्यासाठी कमवलं. त्याचं उत्तर आहे एकदा याला मरू द्या. मग पहा बाबा, नाही रोज गुलाबजांबू खाले तर कायला? मग ज्याच्यासाठी आम्ही आयुष्य खर्च करतो त्याच्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मी जपून ठेवतो, हा मी तुमचा कधीतरी सुटला पाहिजे. आणि तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी तुम्ही परमतत्वाच्या दिशेला लागताल, परमतत्वाच्या दिशेच्या वाटचालीला लागताल. अहो तुकोबरायचे शब्द ऐका, नाथांचे शब्द ऐका, जनाबाईचे शब्द ऐका. या सर्व मंडळींनी परमात्म्याच्या ठिकाणी मागत असताना मागितलं, देवा काही देऊ नको, आता तरी ऐसा करी उपकार. पुढे शब्द सांगा मला काय? देहाचा विसर म्हणजे माझा मीपणा जाऊ दे. मग काय होईल? मग तुझं भजन घडेल आणि मग मला तुझी प्राप्ती होईल. हा जीव ब्रह्म ऐक्याचा काला करण्यासाठी मी सुटणं गरजेचं आहे. तो वेळेत सोडा, नाही तर मग शेवट पस्तावं लागेल. आमच्या विशाल महाराजांनी प्रसिद्ध केलं ते, मग हे जरी नाही काल आहे ना माहिती, सांगू हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून ने. मग नाथभाव म्हणतात, एका जनार्दने आमचे काय जाईल, काय जाईल आमचं, काय जाईल आमचं? सांगण्याचं काम आहे, सांगितलं, करायचं की नाही तुम्ही करा. म्हणून जीव ब्रह्म ऐक्याचा काला करणं नितांत गरजेचं आहे, कारण जीव ब्रह्म ऐक्याचा काला आम्हाला परमतत्वाची प्राप्ती करून देतो. विठाल तीन काले संप्रदायाने प्रामुख्याने सांगितले, पण या तीनही काल्याचं मी कितीही चिंतन करून तुम्हाला सांगितलं, तुम्ही कितीही हसलात, तुम्ही कितीही आनंद घेतलात, तरी सुद्धा काला झाल्यासारखं वाटणार नाही. कारण काला हा विशेष आहे. का विशेष आहे? कारण त्या काल्यामध्ये बाकी किती तत्वज्ञान सांगितलं त्याला किंमत नाही. त्या काल्यात आमच्या परमात्म्याचं चिंतन आलं पाहिजे. कुण्या परमात्म्याचं? जो गोकुळात जन्मला, गोकुळात राहिला, चोऱ्या केल्या, गायी चारल्या, त्याचं चरित्र आल्याशिवाय काला झाल्यासारखं वाटणार नाही. मग ते चरित्र उच्चारण करावा, यासाठी मला वेळोवेळी परमात्म्या तू बुद्धी दे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एदसे चरित्र केले नारायण, एदसे चरित्र केले नारायण.
ते चरित्र कोणतं? ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. त्या चरित्राचं उच्चारण झाल्याशिवाय काला होणार नाही. मग महाराज म्हणतात त्या चरित्र, पण ते चरित्रच का, तेच का चरित्र गावं? अगदी दोन कारण अगदी अल्पशा वेळेत सांगतो आणि पुढे चालतो. ते चरित्र गावं त्याचं कारण असं आहे, तो परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर त्याचं चरित्र सुरू करतो. म्हणून तो परमात्मा परिपूर्णतम आहे. म्हणून परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णांनेवही कोटी कार्य एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्य चकार. हा एक परमात्मा आहे जो परिपूर्ण, दोन परमात्मे आहे. परिपूर्णतम परमात्म्याचे दोन अवतार आहेत. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार राम कृष्ण, हे दोन परिपूर्णतम अवतार आहे. त्याच्यातल्या राम अवताराचा उच्चारण केलं, राम अवताराचं आचरण करावं आणि कृष्ण चरित्राचं उच्चारण करावं. रामाचं आचरण का करावं? कारण रामाचं आचरण आम्हाला शिकवतं भावाला भाऊ म्हणावं, बहिणीला बहीण म्हणावं, वडिलांना वडील म्हणावं, आईला आई म्हणावं, अयोध्येला अयोध्या म्हणावं, आपल्या प्रजाला प्रजा म्हणावं, भक्ताला भक्त म्हणावं, प्रामाणिकपणाला प्रामाणिकपणा म्हणावं. हे रामाचं चरित्र आम्हाला शिकवतं. रामाच्या चरित्रातून आम्हाला पाहायला मिळतं की भावाचं प्रेम काय आहे, सख्या भावाचं प्रेम काय, सावत्र भावाचं प्रेम काय, हे रामाचं चरित्र शिकवतं. आता सख्या आणि सावत्र भावांमध्ये मला वाटतं सख्याच भावांमध्ये असं वाटतं हे सावत्र आहे की काय, इतकी दुरावस्था होऊन बसली. माफी मागून बोलतो, माझा अधिकार आहे नाही मला माहिती नाही, पण नारदाची गादी मला तो अधिकार देते म्हणून सांगतो. तुम्हाला मी सांगतो की आपल्या सख्या भावाबद्दलचं प्रेम कधीच कमी करू नका. ऐका, असतील मतभेद का नसतात? मतभेद केव्हा होतात तेही सांगतो तुम्हाला. मतभेद तेव्हा होतात ज्या दिवशी आपले कान आपल्या बायकोचं ऐकायला लागतात आणि बायकोचं ऐकून सगळं करायला लागतात. तुम्हाला वाईट वाटेल माता मावलांनो, पण माझं वाक्य तुम्ही नीट समजून घ्या. आमच्या घरात घडलेली घटना, दोन भावात ज्यावेळी तीड निर्माण व्हायला सुरुवात होते त्यावेळी ते कारण तसे असतात. कधी कधी भाऊ तसे असू शकतात, नाही असं नाही, पण मोठ्याने लहान्याला कायम सांभाळून घेतलं पाहिजे आणि लहान्याने पण लहान म्हणून त्याचं नेहमी ऐकलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर आम्ही जीवन जगलो ना तर भावाचं नातं वेगळंच असतं महाराज, बहिणीचं नातं वेगळं असतं. लोक आता अलीकडं तो मित्र भाऊचे बड्डे आहे भावाचा, आहे की नाही, काय ते जल्लोष साऱ्या गावाचा, बरोबर, जल्लोष साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा. म्हणजे गावातले जवळजवळ सगळेच मित्र आपले भावासारखेच असतात. एक माझं वाक्य बारकाईने ऐकून जा. कोरोनाचा प्रसंग आला होता की नाही, आला होता. कोरोनाचा प्रसंग तुमच्याकडे होता पण आलं तर कोरोना तुमच्या गावात झाला तर कोणाला नव्हतं झालं? अरे वा, क्या बात आहे, आनंदाची गोष्ट आहे. कोणालाच नव्हतं झाला? काय लबाड बोलत राहू नाही म्हणले, झालं जवळजवळ सगळ्यात. देशामध्ये एकही गाव उरलं नाही की ज्या गावात कोरोना झाला नाही, प्रत्येकाच्या गावात झालाच होता. आणि मग पहा, त्या कोरोनाच्या काळात मी हे याच्यासाठी सांगतो, कोरोनाच्या काळात ज्यावेळी तुम्हाला कोरोना झाला आणि तुम्ही ॲडमिट होते, माझ्या बाबतीत घडलेलं सांगतो बरं का. मला स्वतःला कोरोना झाला होता, मला 22 स्कोर होता माझा, मी ॲडमिट होतो श्रीरामपूरला, आमच्या श्रीरामपूरमध्ये मी ॲडमिट होतो. तर माझा प्रसंग सांगायचा असा की ज्यावेळी आपल्याला कोरोना झाला ना, आपण ॲडमिट होतो त्यावेळीची सिच्युएशन आठवा. आपल्या घरात जर कोणाला कोरोना झाला आणि ते पेशंट जरी श्रीरामपूरला कुठं ते जर पेशंट तालुक्याला ॲडमिट आहे असं जरी असलं तरी सुद्धा आपल्या घराकडे कोणी फिरकत नव्हतं. ही अवस्था होती की नाही? त्या अवस्थेत मला सांगा, तुम्हाला कोरोना झाला त्यावेळी तुमचा जेवणाचा डबा घेऊन कोण आलं? हॉस्पिटलला तुमच्या जेवायचा डबा घेऊन कोण आलं? हां, आपले म्हणणारे किती आले? स्वतःच्याच मनाला विचारा, आपले म्हणणारे किती आले? आपले म्हणणार नसते, लक्षात ठेवा. आपल्याला त्रास झाला तर आपल्या सगळ्यात जास्त कळ जर कोणाला लागत असेल तर ते आपल्या रक्ताच्या सख्या भावाला लागते, लक्षात ठेवा. नेहमी माणसं म्हणतात आमच्या भावा 5 वर्ष झाले, म्हणतात 5 वर्ष झाले त्याचं थोबड नाही पाहिलं म्हणते मी. कोणाचं? भावाचं तोंड नाही पाहिलं म्हणते मी, त्याचं तोंड. कमून नाही पटत आपलं, त्याचं नाही पाहिलं त्याचं तोंड, नको पाहू, काय हरकत नाही. पण लक्षात ठेव राजा, ज्या दिवशी गावाच्या चौकामध्ये उभा राहून तुझ्या कानशिलात एखादा टेकविल ना, त्या दिवशी तुला आपलं म्हणणारे सगळेचे सगळे फक्या घेऊन जातील गाडीला किक मारून. पण तुझ्या सख्या भावाला कळू दे, वस्तीवरती आपल्या भावावरती कोणी हात उगारला, तुझ्या सख्या भावाला कळू दे, 5 वर्ष तू त्याचं तोंड पाहिलेलं नसू दे तरी सुद्धा गाडीला किक मारून तुझ्या मागे येऊन उभा राहून सख्या रक्ताचा भाऊ. रक्ताच्या नात्याची किंमत आपल्याला आता कळत नाही, गेल्यावर कळते. म्हणून एक विनंती करून, बहीण सुद्धा आता हे जमिनीचे अनेक लफडे वाढल्यामुळं बहिणी राहिल्या नाही, भाऊ राहिले नाही, सगळे राडे अवघड होऊन गेले. पण राखीपुरतं नातं ठेवा. भावाकडून घरच्या माणसांच्या आवाक्यात येऊन भावाकडून त्या सगळ्या गोष्टीच्या नादात लागू नका. राखीचं नातं पवित्र आहे. बा किती सुंदर त्या कवीने म्हटलं पहा, राखी पौर्णिमेचा येईल गसन,
राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, माझ्या ग दादाला राख्या बांधील दोन दोन. कुंकवाचा टिळा अग कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. इसे समझो ना, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. यूं तो दुनिया में पैसों का मोल है, यूं तो दुनिया में पैसों का मोल है, मेरी राखी मगर अनमोल है, मेरी राखी मगर अनमोल है. इसे समझो ना, ओ इसे समझो ना, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. राखी पुरतं नातं ठेवलं पाहिजे, राखीचं नातं जिवंत ठेवा. भावाने बहिणीकडून तशी अपेक्षा, बहिणीने भावाकडून ती अपेक्षा ठेवा. अरे एकदा रक्ताचे नाते गेल्यानंतर माणसाला कोणी जवळ येत नाही, नेहमी लक्षात ठेवा. माय बाप रक्ताचे नातं गेल्यानंतर कोणी जवळ येत नसतं, म्हणून नेहमी लक्षात ठेवा. जर तुमचं आजचं काल्याचं कीर्तन सावताबाबांची पुण्यतिथी आपल्याला सार्थकी लावायची आहे, म्हणून सगळ्या जाती गावकरांना माझी एक विनंती आहे. जर तुमच्या भावात कुठे वैर झाला असेल, तुमच्या भावाशी तुम्ही बोलत नसाल, तुमच्या बहिणीशी तुम्ही बोलत नसाल, तुमच्या जवळच्या माणसाशी तुम्ही बोलत नसाल, माझी तुमच्या सगळ्यांच्या चरणाला पायाला लागून एक विनंती आहे. आज तुम्ही घरी गेलात का, संध्याकाळी त्याला फोन करायचा, संध्याकाळी त्याला फोन करायचा. बहिणीने भावाला करायचा, भावाने बहिणीला करायचा, भावाने भावाला करायचा. ज्याचं चुकलं असेल, ज्याची चूक नसेल सुद्धा, आपल्या बंधूला फोन करायचा, बहिणीला फोन करायचा, सांगायचं बरं का दादा झालं असेल ते सगळं, झालं असेल ते सगळं सोडून दे दादा, दादा मी तुझा लहान भाऊ आहे ना, मला माफ कर दादा, संध्याकाळी तू माझ्या घरी चहा घ्यायला आला पाहिजे दादा, शपथ आहे तुला माझी, तू माझ्याकडे चहा घ्यायला ये, चहा पाजा आणि वैर संपून टाका, आयुष्याचं वैर संपून टाका. रक्ताचे माणसं जोपर्यंत तुमच्या जवळ राहतील ना, ज्याच्या जवळ रक्ताचे माणसं आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. विठाला मग या मृत्यू लोकांमध्ये काल्याचा प्रसंग पाहत होतो. देव भगवान परमात्मा हा दोन पद्धतीने परिपूर्णतम आहे, एक राम अवतारात आणि एक कृष्ण अवतारामध्ये परिपूर्णतम आहे. मग कृष्ण अवतारामध्ये का, तो जन्माला येण्याच्या अगोदर त्याने क्रिया सुरू केली, त्याने चरित्र सुरू केलं. कसं, देवकी वसुदेवाचं लग्न ठरलं. फक्त कान माझ्याकडे ठेवा. देवकी वसुदेवाचं लग्न ठरलं आणि वसुदेव देवकीचं लग्न ठरल्यानंतर कंस देवकीचा भाऊ होता, कंसाने सारथ्य करायला सुरुवात केली. रथामध्ये दोघांना बसवलं, वरात सुरू होती. वरात चालू असताना आकाशवाणी झाली, मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचं सारथ्य करतो, ज्या बहिणीच्या लग्नात तू नाचतो, त्याच बहिणीचा तुझ्या 8वा मुलगा तुला मारणार आहे. असं म्हणल्यानंतर घेऊन खडग माराया धावला, हात तो धरेला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडला आणि वसुदेवाने सांगितलं, कंसा तुझ्या पाया पडून विनंती करतो, 8वा मुलगा तुला मारणार आहे, ऐक, तू बहिणीच्या हत्येचं पातक करू नको, 8वा मुलगा मी तुला आणून देतो. कंसाने हे शब्द ऐकले, देवकी वसुदेवाला सोडून दिलं. पण तिथे नारदजी आले आणि नारदजी आल्यानंतर नारदजींनी कळ लावली. पण नारदजींची कळ जगाचं कल्याण करणारी, आपली कळ म्हणत चला, मनातल्या मनात, नारदजींची कळ जगाचं कल्याण करणारी. नारदजींनी कळ लावली, कंसा तुला कळतं का, अरे कोणी काही म्हणेल असं कसं सोडून देऊन चालेल, तुझा काळ आहे, तुझा काळ. वधी बाळकाची ठेवू नको, ठेवू नको, वधी बाळकाची ठेवू नको, वधी बाळकाची ठेवू नको, वधी बाळकाची ठेवू नको. पुण्याचा रवा
हो, तुला कळतंय का? अरे पहिला ठेवशील तर तो कधी आठवा होईल सांगता येणार नाही. कंसाला पटलं आणि मृत्यूच्या जवळ आल्यानंतर भीती ज्याच्या मनात आहे त्याला काही सांगा त्याला पटतं. भीती ज्याच्या मनात आहे त्याला काही सांगा पटतं. एखादा आजारी पेशंट असू द्या आणि मग त्याला सांगा मामुशाच्या दिवशी रात्री मारुतीचा शेंदूर काढून आण. हा, तो इकडं तिकडं करीन पण मारुतीचा शेंदूर आणले वाचून. भीती असली पाहिजे मनात, घाबरलेला माणूस पाहिजे, मग त्याला काही सांगतो काही करायला. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आता तोटके तुटके भरपूर आले आता जगामध्ये. हे सांगणारे भरपूर जन्माला आले आणि सांगणारे भरपूर निर्माण पण झाले. मला पाया पडून विनंती आहे, तोटक्या तटक्याने काही होत नसतं. हां, बाहेरचं होणं या गोष्टी होणं हे आहे, पण हे तुम्ही शेवट पर्याय करत चला. अगोदर दवाखाना करत जा, हो बावटांना नका घरी जाऊ. उगं काहीतरी आपलं हे झालं म्हणून कोणतरी ते अमुक तिकडे गेलं का ते करते तिकडे तिकडे ते डोळा उडतो. मग काय शगुन आहे. अरे शगुन कवर राजा, 8 दिवस झाला डोळा उडून राहिला, जाईन तेव्हा कळन तुला. येडेपणा किती आपल्यामध्ये, किती येडेपणा आहे. अरे याचं त्याचं ऐकू नका, दवाखाने करा. संतांनी सांगितलं महाराज कोणाच्या नादी लागू नका. हे शेंदरी हेंदरी दैवते कोणत्या पूजी भूते केते तुकोबरायने पूर्ण नाटलेलं त्याच्यासाठी, नाही का? या सगळ्या गोष्टी तुम्ही किती नादी लागू नका याच्या सगळ्याच्या. तुम्ही विज्ञान युगात 21व्या शतकात जगतात आणि वारकरी संप्रदायातील एकही संत या अंधश्रद्धेतल्या एकाही विषयाला पूरक नाहीत. सगळे संत याच्या विरोधात सांगतात, विरोधात बोलतात. म्हणून देव धर्म माना, देवाची प्रार्थना करा आणि आपलं कल्याण होण्यासाठी हे भविष्यवाले बाबा हात पाहणारे, कपाळ पाहणारे, अमुक करणारे, पत्रिका पाहणारे, येडेपणाच करू नका. ते चालतच नाही, त्याच्यापेक्षा काय हे अडलं नाही. हात दाखवून, कपाळ दाखवून, पत्रिका दाखवून भविष्य पाहणाऱ्यांनो पाया पडून विनंती आहे तुमच्या. हातावरती, कपाळावरती, पत्रिकेवरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनगटावरती जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणाले, ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग अभ्यासाशी संग करे सिद्धी. या जगाच्या पाठीवरती एकही गोष्ट अशक्य नाहीये, फक्त तुम्हाला तसं काम करावं लागेल. म्हणून स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवत चला आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवा. आणि मग ऐका, आता नारदजींनी सांगितलं कळ लावली, एकही मूल ठेवू नको. मग कंसाने काय केलं? देवकी वसुदेवाला कारागृहात ठेवलं. पहिलं मूल जन्माला येणार. कंसाला बातमी कळाली. 9 महिने 9 दिवस पहिलं मूल जन्माला आलं. कंसाला कळालं. कंस पळत आला. जसा कारागृहामध्ये घुसला अंधाऱ्या कालकोटीतल्या त्या देवकीकडून तो मुलगा हिसकला. तो पोर हिसवलं, बाळ हिसकलं, गरगर फिरवलं, दगडाच्या शेळीवरती आपटवलं, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, चितड्या उडाल्या. अक्षरशः देवकीचं पहिलं मुलगा होतं, वसुदेवाचं पहिलं मुलगा होतं. अक्षरशः चितड्या रक्ताच्या चिळकांड्या पाहून अक्षरशः देवकी माईचं अंतकरण गहीवरून आलं. आईचं अंतकरण आहे. अरे कंसा दादा असं का करतो? अरे माझा 8वा मुलगा तुला मारणार आहे, मी तुला आणून देते म्हटले की. अरे 8वा देते, बाकीच्यांना कशासाठी मारतो? नाही ऐकलं कंसाने. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7 मुलं. आता 7वा मुलगा गर्भ वाढू लागला आणि 7वा गर्भ वाढत असताना आता तो गर्भ वाढत 5व्या, 6व्या, 7व्या महिन्याचा, 8व्या महिन्याचा आणि तो 7वा गर्भ योग मायेद्वारे रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित करण्यात आला. आणि तो रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित होऊन ते जन्माला आलं ते बाळ म्हणजे बलराम दादा. रोहिणीच्या गर्भातून जन्माला आले ते बलराम दादा. इकडे कंसाला असं वाटलं की देवकीने माझ्या भीतीपोटी तिचा गर्भ गळाला. 7वा गर्भ गेला आणि आता 8वा जन्माला येणार. आणि 8वा जन्माला येणार तर जसा गर्भ वाढू लागला तसा देवकीच्या देवकीचे तेज दिसे जाईचा सूर्य. देवकीचे तेज दिसे जाईचा कारण गर्भात वाढणारा कोणी सामान्य नाहीये. गर्भात देव वाढतो, जगाचा मायबाप परमपिता परमात्मा. जो हा देवा बळिया माझा बळिया माझा
मपदनी सारे गारे सानि सधनी पमपसा राधा ने राधा रे राधा एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में देखो एक सूरतन मानी एक मूरतन मानी एक सूरतन मानी एक मूरतन मानी एक राधा एक मीरा ताली बजाओ। राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया सागम पद पदम पग रे मग गरे सनि धरे रे गम गम पम पद पद सनि सरे राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया राधा जी से को बेटी वो गोविंद मीरा मन में समाया मेरा एक मुरली एक पायल दोनों हरि प्रेम की घायल अंतर क्या दोनों की दृष्टि में देखो एक सुरतन मानी एक मूरतन मानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक दरस दीवानी। परमात्मा वेळ लावत असतो महाराज वेळ काय मेढेला वेळ लावलं काय राधेला वेळ लावलं असं जगाचा मायबाप आता देवकीच्या उदरात आहे 9 महिने 9 दिवस होत आले देवकीच्या चेहऱ्यावरचं तेज आहे सगळे देवता एकत्र जमले जगाचा मायबाप जन्माला येतोय तो आपल्याला दुःखातून काढणार आहे आपल्याला दुःखातून काढणार म्हणजे त्याचं स्वागत केलं पाहिजे सगळे देवता कारागृहावरती जमले आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वागतासाठी आले आणि सर्वांनी मिळून श्रीकृष्णाचं स्वागत केलं आपणही करूया स्वागतम कृष्णा सरळ स्ट्रेट बसा हाताशी मोकळे करा स्वागतम कृष्णा
हां असं भगवंताचं स्वागत केलं. भगवंताचं ज्यांनी स्वागत केलं त्यांना धन्यवाद आहे, ज्यांनी नाही केलं त्यांनाही धन्यवाद आहे बरं का. स्वागत केलं, परमात्म्याचं स्वागत झालं आणि 9 महिने 9 दिवसाचा परमात्मा झाला. ऐका, गर्भातून श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती, शंख चक्र गदा पद्म सहित हरी असा परमात्मा प्रगट झाला. आणि असा परमात्मा प्रगट झाल्यानंतर देवकी वसुदेव त्या चतुर्भुज रूपाकडे पाहून दर्शन घेऊ लागले ना, तर परमात्मा श्रीकृष्ण सांगू लागले, आई बाबा मी तुमचं पोरगा आहे, माझ्या कुठं पाया पडता. पण यशोदा देवकी म्हटली, देवा अरे तू एवढा मोठा आता 8 वर्षाचा कुठं पोरगा कसा असं. ते म्हटलं, आई मी लहान होणार आहे, फक्त तुम्हाला सावध करण्यासाठी आलो की मी आता लहान होईल, पण लहान झाल्यानंतर मला ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली ते मज ठेवी आणि येते, मला तिकडं नेऊन पोच करा, म्हणजे तुमचं संकट संपून जाईल. तिथे माया जन्माला आलेली आहे, त्या मायेला तुम्ही इथं घेऊन या, ती बरोबर करीन कंसाचं काय करायचं ते, फक्त एवढं करा ते सांगण्यासाठी आलो. आता देव लहाने झाले आणि लहाने झाल्यानंतर आपल्याला प्रसंग माहिती आहे. वसुदेवानी पाठीमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला घेतलं आणि श्रीकृष्ण परमात्म्याला पाठीवरती घेऊन आपल्या मस्तकावरती आता काळा खुट्ट अंधार पडला होता, विजा चमकत होत्या, पाऊस पडत होता, धोधो धोधो पाऊस पडत होता, दुथडी भरून यमुना मैया वाहत होती. पण वसुदेवजींनी श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन निघाले, पाण्यामध्ये प्रवेश केला. पाण्यात प्रवेश केल्यानंतर यमुना आता पाणी वाढत होतं, आता गळ्यापर्यंत, आता छातीपर्यंत, आता गळ्यापर्यंत, आता तोंडापर्यंत, आता कानापर्यंत, आता नाकापर्यंत पाणी आलं. नाकातोंडात पाणी जायला लागलं आणि नाकातोंडात पाणी जायला लागल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा पाठीतून पाहत होते. वरून भगवान शेषजी, वरून छत्रीसारखं रूप धरून शेषजींनी श्रीकृष्ण परमात्म्यावरती छत्र धरलं होतं. यमुना मैयावरती कशासाठी चालली होती की जगाचा मायबाप माझ्या पात्रातून चालला, त्याचं दर्शन घ्यायला चुकायचं नाही, ती वाढत चालली. पण इकडे नंदबा आता इकडे वसुदेवांच्या नाकातोंडापर्यंत पाणी आलं होतं, आता पाणी नाकातोंडात जायला लागलं होतं. आता वसुदेवजी असं पाण्याच्या प्रवाहात पुढे पुढे जायला लागले होते. श्रीकृष्ण परमात्म्याने पाठीतून पाहिलं, आता जर यमुनेला दर्शन दिलं नाही तर पप्पा पाणी में बह जाएंगे. पप्पा वाहून जायला बसले. मग तिनं काय केलं, श्रीकृष्ण परमात्म्याने पाय बाहेर काढून यमुनेला दर्शन दिलं. यमुना मैया दुभांगली. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात गेले, त्यांना गोकुळात ठेवलं, मायेला घेतलं. मायेला घेऊन ते पुन्हा मागं आले. आता आपल्याला इकडं मथुरेतलं काहीच पाहायचं नाही, वेळही नाही, मथुरेतलं पाहायचं नाही, आता गोकुळातलं पाहायचं. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात नेऊन ठेवला आणि तिकडे यशोदा मैया अवघड अवस्थेत आहे म्हणून तिच्या सेवेत दास आहेत. अगा नंद बाबा 60 वर्षाचे झाले पण त्यांना अजून मूलबाळ नाहीये. नंद बाबा राजे आहेत गोकुळाचे, पण ऐका मूलबाळ नाही म्हणून दुःख आहे. पण आता यशोदा मैया अवघड अवस्थेत आहे, गोकुळात आनंदात आहे. आज काहीतरी होणार आहे. आता गोकुळात नंद बाबाच्या परिवारामध्ये आपल्या गोकुळाला आता कोणीतरी वारस जन्माला येणार आहे आणि म्हणून अवघड अवस्थेतल्या यशोदेच्या सेवेमध्ये असलेल्या सगळ्याच दास्या तिथे माया जन्माला आली म्हणून सगळ्या झोपल्या होत्या, सगळ्या झोपी गेल्या. आणि आता ऐका, श्रीकृष्ण परमात्मा ठेवल्यामुळे सगळ्यांना हळूहळू जाग यायला लागली. ब्रह्ममुहूर्त झाला होता, पहाटची वेळ झाली होती. पहाटे 3, 4, पहाटे 3 वाजले होते, आता 4 वाजले होते, आता 4 वाजले होते. आणि ब्रह्ममुहूर्ताला 4 वाजता सुनंदा नावाच्या दासीला जाग आली. तिने डोळे चोळले आणि तिने विचार करायला लागली, बाई मी तर यशोदेच्या सेवेत होते, मला तर झोप लागून गेली. यशोदा अवघड अवस्थेत होती, काय झालं असेल माझ्या यशोदेचं, म्हणून पळत सुटली. पळत जाऊन पाहती तर यशोदेच्या शेजारी यशोदा गार झोपली आहे. पण यशोदेच्या शेजारी एक सुंदर बाळ खेळतं. ते बाळ तिने पाहिलं, तिला इतका आनंद झाला काय सांगावं. तिने यशोदेला उठवलंच नाही, यशोदेला उठवायचं मागं ठेवलं, नंदबाबाला सांगायचं मागं ठेवलं, बाहेर पळत सुटली. गवळा निंड अगं बाई गवळण, अगं गवळण, गवळण सांगे गवळण कृष्ण परमात्मा जन्माला आला बरं का. आणि देव जन्माला आल्याचा आनंद देवतांना झाला आणि सज्जनांना झाला. आणि देव जन्माला आल्याचं दुःख राक्षसांना झालं. कोणाला झालं? तुमचे तोंड उगा राक्षसवाणी करू नाही नाही, मला अजिबात आवडत नाही, जमतच नाही, जमणार नाही, चालणार सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो, देव जन्माला येण्याचा आनंद तुम्हाला झाला की नाही झाला? मग झालेला आनंद प्रगट करायला शिका. देव जन्माला आल्याचा आनंद गोकुळात कसा केला? गुडिया तोरणे करती कथा गाणे, तिथे गाणे गायले, तिथे भजन गायलं, तिथे आनंद साजरा केला, नाचले मंडळी, इतका आनंद घेतला तुम्हाला काय सांगावं. सगळा आनंद भेटायचा आहे आणि तो आनंद आपल्याला घेतला पाहिजे. देवाच्या जन्मात जर आपण नाचलो नाही, देव जन्माला आल्यानंतर जर आपण नाचलो नाही, देवाच्या भजनात जर आपण नाचलो नाही, तर आपल्या जीवनाचं काही सार्थक नाही. म्हणजे नाचायची लाज वाटू देऊ नका. बरोबर आहे, तुमचं मला कळतं. तुम्ही जर इथं नाचले ना तर उद्या लगेच तुम्हाला गावात कोणी
कोणीतरी लगे म्हणे काल का रे काल लय बाबा झाला होता काय तिथं नाचायला लागला. लोक इतके विचित्र आहे, लोक इतके विचित्र आहे. एखादा नाचायला लागला का त्याला मागं ओढायचं कसं तेवढं लय धोरण राहतं माणसाकडे. पण लाजू नका समाजाला. तुकोबराय म्हणतात तू का म्हणे असे जन नाही कानतय नाही. कोणाकडे लक्ष ठेवू नका. आपण इथं नाचल्याने उद्धार आपलाच होणार आहे, बोलणाऱ्याचं होणार नाही. मग तसंही नाचताना आपण आता पाहुण्या रावळ्याच्या वरातीत चव घालून येईलच. तिथं का आमंत्रण होतं का? तिथं नागिंग करतो. तिथं लय फार खाली झोपून नागिंग करतो. म्हणजे त्याला असं वाटतं जीभ अजून कितीक बाहेर काढू, इतकी जीभ बाहेर, कितीक जीभ बाहेर काढू, इतकं नाचवतं तिथं. मग पाहुण्या रावळ्यात जर आपण चव घालेलंच आहे तर देवाच्या भजनात नाचायला अजिबात लाजायचं. लाज सोडून द्या, एकदम आनंद घ्या. महिला मंडळ पुरुष मंडळ अगदी आनंद घ्यायचा. उठून उभं राहायचं, आनंद घ्यायचा, नाचायचं. जितकं नाचतं तितकं नाचायचं. जोपर्यंत मी भजन म्हणतो तोपर्यंत अजिबात लाजायचं नाही, आनंद घेत राहायचा. ज्याला जमणार नाही त्याने नुसतं जागच्या जागी हालायचं, पण टाळी वाजून उभं राहून भजन करत राहायचं. अजिबात नाचायचा, आनंद घ्यायचा. हा काला परत तुम्हाला पाहायला भेटणार नाही जर तुम्ही परत मला बोलवलं तरच. उदाहरण चला विनोद चालला, विनोद हा विनोद सोडून द्या. पण आजचा दिवस आपला आहे, आनंद घ्या. गवळण सांगे गवळण संत शिरोमणी सावता महाराज की नाही आपण सरकते ना थोडं पुढे सरका, पुढे सरकून बस. थोडं सर्वांनी पुरुषांनी पुढे या. इथे भरपूर जागा शिल्लक आहे. चला या पुढे या. सरका, सर्वांनी पुढे सरका. महिलांनी पण पुढे सरका. सर्वांनी सरका पुढे. पुरुष मंडळ उठा, पुढे या. पुढे भरपूर जागा शिल्लक, या पुढे या. मला सांगा आता आनंद घेतला तुम्ही उठून, आनंद चांगलं वाटलं की खराब वाटलं तुम्हाला?
चांगलं वाटलं ना? आनंद वाटला का नाही? आनंद तुम्हाला नाचायचा भेटला का नाही मला नाही माहिती, पण तुम्ही बऱ्याच वेळेचे बसून बसून गुडघे जाम झाले होते. उठायचा आनंद भेटला का नाही? कोणत्या तरी दृष्टीने आनंद मिळतो आणि कोणत्या तरी दृष्टीने आनंदाचा अनुभव होतो. असं कीर्तन जर कुठलं असेल तर ते काल्याचं कीर्तन आहे. कारण कृष्ण परमात्मा आनंद स्वरूप आहे. त्याच्या कीर्तनात काही करा तुम्हाला आनंदच मिळायला वाचून राहणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याचा आनंद उत्सव आपण साजरा केला. मला तुम्हाला सगळ्यांना आता आपल्या सगळ्यांना एक भजन करायचं बघा. नंद बाबाच्या घरी श्रीकृष्ण परमात्मा आले आणि परमात्मा आल्यानंतर नंद बाबाच्या घरासमोर उभं राहून गवळणी गोपिका गोपाळ सगळे एकत्र जमले आणि नंद बाबाच्या घरासमोर उभं राहून मोठ्याने ओरडून आनंद उत्सव साजरा करू लागले. गोपाळ म्हणायचे, गवळणी म्हणायच्या, नंद घर आनंद भयो. बाकीचे काय म्हणायचे खाली बसलेले? जय. भागवत कथा ऐकली ना तुम्ही? भागवत कथा ऐकली की नाही? एवढीच गर्दी राहायची भागवताला? हो. कमी राहायची? एवढी राहायची? हो. थोडी कमी राहत असेल किंवा थोडी जास्त राहत असेल, काय हरकत नाही. भागवतात ऐकलं असेल, ज्यांनी ऐकलं त्यांना सांगायची गरज नाही. ज्यांनी नाही ऐकलं त्यांनी ऐका. मी म्हणेल नंद घर आनंद भयो. तुम्ही फक्त एकच म्हणायचं, जय कन्हैया की. हा, एवढं म्हणायचं. मी काही म्हणलो तरी तुम्ही काय म्हणायचं? जय कन्हैया. हा गास तेवढं ध्यानात ठेवायचं. मी काही म्हणू, तुम्ही आपलं एक ठ्याका लावून धरायचं, बाकी काही करेल. चला सर्वांनी अशा हातवरती करा. छानपैकी एक टाळी वाजवून म्हणायचं माझ्याबरोबर. एक टाळी वाजवा. हा चला. एक आवाज आला पाहिजे. हा. नंद घरा नंद भयो, नंद घरा नंद भयो, नंद घरा नंद भयो, हे नंद घरा नंद भयो. मोठ्याने आवाज. हे नंद घरा नंद भयो. हा. तिने घोडा दिले और तिने पालके, घोड़ा तिने और तिने पालके, गोलन को पालकी, गोलन को लालकी, नंद भयो कन्हैया लाल की, नंद भयो कन्हैया लाल की, नंद घरा 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 नंद भयो कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की. असा गोकुळातील का आनंद तुम्हाला काय सांगा. गुढिया तोरणे, अरे गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंद नारी. गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे,
एवढा आनंद काय सांगा. नंद बाबाच्या वाड्यासमोर आनंद उत्सव सुरू झाला. नंद बाबाच्या कानावरती बातमी गेली. नंद बाबाला कळालं गोठ्यामध्ये गायांच्या गोठ्यामध्ये नंद बाबा झोपले होते. कळालं मुलगा झाला. नंद बाबाला जसं कळालं तसं नंद बाबांनी काय केलं, लगेच पारशा तोंडी आले नाही, यमुनेवरती गेले. पिवळा पितांबर घातला, सुंदर असे कपडे घातले, परिधान केल्यानंतर परमात्म्याला पाहण्यासाठी आले. वृंदावनच्या एका संतांनी वर्णन केलं, चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. बरं का, चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. अरे रात रात में नंद बाबा की, रात में नंद बाबा की तो दाढ़ी हो गई काली. नंद जी के आंगन में बज रहे नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद बाबाचा आनंद, अंगणामध्ये आनंद उत्सव साजरा केला जाऊ. इतका आनंद तुम्हाला काय सांगा. नंद बाबाच्या वाड्यावरती आनंद सुरू झाला. श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. घड्याळाचा काटा काय थांबायला तयार नाही, म्हणून नंद बाबाच्या घरातला आनंद आता तो सुरूच होता. आनंद उत्सव सुरू असताना अनेकांनी आनंद घेतला. देव आले, सगळे आले. 5व्या दिवशी श्रीकृष्ण, दुसऱ्या दिवशी पुतना आली. पुतनेला संपवलं, काग भगरिठा मारिले. भगवान परमात्म्याने सगळ्यांचा निर्दलन केलं. आणि 5व्या दिवशी भोले बाबा भेटायला आले. पिनाकेश्वर महाराज आले. कोण आलं? 5व्या दिवशी पिनाकेश्वर भोलेनाथ गेले. कुठं? गोकुळात गेले. ते तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडे तुम्हाला माहिती नाही. गोकुळात गेले, गोकुळात 5व्या दिवशी. आणि 5व्या दिवशी गोकुळात गेले, रूप बदलायचं विसरले नाही. गळ्यात नाक तसाच, डोक्यावरती जटा तशाच, वरती चंद्र तसाच, आणि हातामध्ये कुंडल, हातामध्ये घातलेले साप तसेच, कानात घातलेले कुंडल तसेच. कुंडल म्हणजे का सोन्याचे होते का? प्लॅटिनमचे नव्हते, सोन्याचे नव्हते, चांदीचे नव्हते. जिवंत विंचू टांगलेले होते असे काळे महादेवाच्या कानामध्ये. आणि असे भोलेनाथ गेले. आणि मग भोलेनाथ गेल्यानंतर बरोबर काकभुसुंडीजी महाराज होते. आणि जेव्हा भोलेनाथ दारावरती गेले दारावरती गेले, श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायचं म्हणून यशोदेला हाक दिली. हे यशोदे, हे मैया तोरे द्वारे, यशोदा तोरे द्वारे, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो, बाला जोगी दिवशी भोले बाबा भेटायला आले.
हा 5व्या दिवशी भोले बाबा आले. पिनाकेश्वर महादेव 5व्या दिवशी भेटायला गेले. गोकुळात गेले श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला. देवा तुमच्या दर्शनासाठी आलो, पण गळ्यातला साप पाहिला, कानातले विंचू पाहिले, असे सापाने कमरेला ते भोलेनाथाला असं बघितल्यानंतर असा गळ्यामध्ये एवढा मोठा नाग बघितला. आणि मग यशोदेने त्या महादेवाकडे पाहिल्या यशोदा आतूनच उरडली, ए बाबा ए कुठं चालला होय बाहेर. महादेवाला बाहेर काढून दिले यशोदे. ते ना अगं तुम्हाला यशोदे तुला मुलगा झाला, फार सुंदर आहे, पाहण्यासाठी आलो. इथलं नाही कैलासावरून आलो. तरी यशोदेला कळेना, कुठूनही म्हणे तू बाहेर होय बाहेर. त्या गळ्यात सापण ते येचून कुठं चालला म्हणे. महालेकरू एवढं चालला की घरात होय बाहेर. तर काढून दिलं. काक भोसुंडीची तर पाहतच राहील. इथं महादेवाचीच हे आले तर आपलं काय आपलं काय. मग महादेवालाच काढून दिलं. असं म्हटल्यानंतर काकभूषणजी महाराज शांत झाले. काय करावं. भोलेनाथ निघून गेले. श्रीकृष्ण परमात्म्याने महादेवाबरोबर लीला केली. पुन्हा निघून गेले. यमुनेच्या तीरावरती बसले. कृष्ण परमात्मा रडायला लागले. नजर उतरवायची ठरली. मग महादेवांना परत बोलावण्यात आलं. मग महादेवांनी श्रीकृष्ण परमात्म्याला मांडीवरती घेतलं. भोलेनाथ रडायला लागले आणि श्रीकृष्ण परमात्मा हसायला लागले. अशा अनेक लीला त्या परमात्म्याने केला. अनेक परमात्मा लीला करायला लागला. भागवताचं वर्णन करतं श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर 6 महिने गोकुळात आनंद उत्सव साजरा चालू होता. आपल्याला जरी तिथं 6 महिने असला तर आपल्याला इतके वेळ करायचा, आपल्याला अजून 20 मिनिटाच्या आत उरकावंच लागेल. आता हाच वेळ नाही झालेला आहे एक तर आधीच, हे की नाही. मग नाही ना उरकून गेलं म्हणजे कसं ते म्हणे की बाबा आता 6 महिने गोकुळात उत्सव साजरा झाला, पण इथं नाही. मग 6 महिने गोकुळात आनंद झाला. किती श्रीकृष्ण परमात्म्याला रोज गवळणी पाहिल्या यायच्या. गवळणीने कृष्णाला पाहिलं की पाहून घराच्या बाहेर गोकुळाच्या वाड्याच्या बाहेर निघल्या नंदबाबाच्या, की बाहेर उभा असलेल्या गवळणी विचारायच्या का कुठे गेलती बाई यशोदेशीकडे. कशाला? बाळ पाहायला गेलती. कृष्ण किती सुंदर आहे बाई, किती सुंदर आहे. म्हणजे किती सुंदर तुला काय सांगू. सावळा देखिएला आनंदाचा, तिने आनंदाचा पूर आला. इतकं सुंदर तुला काय सांगू. मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला, फार सुंदर आहे बाई तुला काय सांगू. पाहिला नंदाचा नंदन. इतका सुंदर आहे. रोज गवळणी कृष्णाला पाहिल्या यायच्या. श्रीकृष्ण परमात्म्याचे नित्यनेम सुरू झाला होता. श्रीकृष्ण परमात्मा आता 1 महिन्यात झाले होते, 2 महिन्याचे झाले होते, आता 3 महिन्यात झाले होते. आणि श्रीकृष्ण परमात्मा 3 महिन्यात झाल्यानंतर आता ते हळूहळू थोडेसे इकडून असे या अंगाचे त्या अंगावर व्हायला लागले, त्या अंगाचे ह्या अंगाला व्हायला लागले. मग आईला असा आनंद राहतो. तुम्हाला सांगतो, पोरग नुसतं इकडून तिकडं झालं का तरी आनंद, नुसतं तिकडून इकडं झालं का लगे आनंद. तिने असं पोराने हात उचलला का आनंद, पाय उचलला का आनंद, असं धरायला लागलं का आनंद, काही करायला लागलं का आईला कौतुक. आईला लय कौतुक, पोराचं लय कौतुक. म्हणजे साऱ्या गावात पिऊन हिंडत होतो. आणि तिला जर मटेरियल जर घरी जाऊन सांगितलं ना, तो पप्प्याला तो सांग समजून काय तिने गावात तमाशा लावला, काय केलं. अगं काय साऱ्या गावात पिऊन हिंडतो, काय तो त्याला काही समजून सांगा. मग तरी म्हणते बाई तो तसा नाही ग, तसा नाही. मग कसं आहे म्हणे बाई ताई तसं नाही ग, तो संगती सोबतीमुळं तसं झाला. मी संगती सोबती येणीच तयार केले, पण आईचं अंतकरण ऐकायला तयार, त्याला म्हणतात आईचं अंतकरण. आणि मग यशोदेला एवढा आनंद तुम्हाला काय सांगावा. श्रीकृष्ण परमात्मा इकडे तिकडं आणि मग हळूहळू रांगायला लागल्याचं सुद्धा महाराज म्हणतात. पहा तळवे तळ हात टेकीत ओ तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ सोन्या देखीला, रंगनी रंगनाथ सोन्या देखीला, रंगनी रंगनाथ सोन्या देखीला, रंगनी रंगनाथ
त्याच्या रांगण्याचा आनंद, देव रांगायला लागला त्याच्या रांगण्याचा आनंद, त्याच्या पायात पैंजण वागायला लागले त्याचाही आनंद. चुमच्या ना 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 थोडा याला गेन देवा गेन चुमच्या ना 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 चना ना ना बाजे पैंजण बाई बाई बाजे पैंजण वाजायला लागले एवढंच. नुसतं अंगात आले आणि करायला लागले तुम्ही पण. अरे अंगातच येतो काय सांगा, देवाचं चरित्र अंगातच येतं. अहो मलाच कळत नाही मी किती नाचलो. नंतर गाडीत बसल्यानंतर मी योगेशला म्हणतो त्याला पाहिलंय तू कुरायला गाडी आज इतकं काल्याच्या कीर्तनात किती नाचावं काय असं अंतकरण भरून येतं. परमात्म्याचा आनंदच तित काय. देव रांगायला लागले, रांगता रांगता आता हळूहळू भिंतीला धरायला लागले, भिंतीला धरून आता थोडं थोडं चालायला लागले. चालता चालता परमात्मा आता घरातून बाहेर निघायच्या हिशोबाची झाली आणि देव घरातून बाहेर निघले. त्यावेळी त्यांनी पहिलं काम केलं. ऐका, पहिलं काम देवानी केलं. पहिलं काम असं केलं, देवानी संघटन केलं. काय केलं? संघटन केलं. संघटनाशिवाय कुठली क्रांती घडत नाही. संघटनाशिवाय कुठलीच क्रांती घडत नाही. वाक्य माझं ऐकून जा. संघटनाशिवाय या जगामध्ये कुठलीच क्रांती घडत नाही. 12व्या शतकात ज्ञानोबराय आले. ज्ञानोबरायांनी 18 पगड जातीतील संत एकत्र केले आणि 18 पगड जातीतील संत एकत्र करून हे वारकरी संप्रदाय निर्माण केला. म्हणून आपण काला करतो. ही संघटनाची क्रांती आहे. ऐका, 12व्या शतकात ज्ञानोबरायांनी 18 पगड जातीतील संत एकत्र करून वारकरी संप्रदाय उभा केला. ऐका ऐका, आजपासून 400 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु श्री तुकोबरायांनी या वारकरी संप्रदायातील संतांना एकत्र केलं आणि सगळ्यांना एकत्र करून काला केला. म्हणून आपल्याला काला मिळाला. ऐका, आजपासून 400 वर्षापूर्वी माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी 18 पगड जातीतील मावळे एकत्र केले. म्हणून हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेमध्ये, हिंदवी स्वराज्यामध्ये आपण आज बसलो. हे संघटनाची क्रांती आहे. संघटन करावं लागते. अरे ऐका, अजून सांगायचं राहिलं तुम्हाला. आलाय 15 ऑगस्ट आता. आणि ऐका, आजपासून 150 वर्षापूर्वी, 175 वर्षापूर्वी माझ्या मातीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक मातांनी आपल्या काळजाचा तुकडा दिला आणि त्यांनी आपलं रक्त या मातीवरती सांडलं. म्हणून स्वतंत्र भारतात आपण बसलो. ही संघटनाची क्रांती आहे. या स्वतंत्र भारतात बसलो म्हणजे काय फुकट नाही. जालियनवाला बाग हत्याकांड घडला तर रक्ताने माखलेली माती होती. त्या रक्ताने माखलेल्या मातीला आपल्या हातात घेऊन भगतसिंगाने आपल्या कपाळाला लावली होती. वयाच्या 9व्या वर्षी भगतसिंगाने शपथ घेतली होती, जगायचं तर भारताईसाठी, मरायचं तर भारताईसाठी. पोरं पाहायला पाहुणे आले भगतसिंगाला आणि पाहायला पाहुणे आलेलं भगतला कळालं ना. त्यावेळी भगतसिंगाने विचार केला, आता जर पाहुण्याने मला पसंत केलं तर लग्न होईल. पण भगत, अरे तू वयाच्या 9व्या वर्षी ठरवलंय जगायचं तर भारताईसाठी, मरायचं तर भारताईसाठी. आता जर तू लग्न केलं तुला जगावं लागेल एका बाईसाठी. पण भरत, तू शपथ घेतलीये जगायचंय कशासाठी, तर जगायचं या भारत आईसाठी. म्हणून भगतसिंगाने घर सोडलं, क्रांती सेनेत दाखल झाले. लग्न नाही, क्रांती सेनेत दाखल झाले. या मातृभूमीसाठी लढू लागले. संसदेतल्या बॉम्बस्फोटच्या आरोपाखाली भगतसिंगाला लाहोरच्या जेलमध्ये अटक करण्यात आली. ते लाहोर त्यावेळी भारतामध्ये होतं आणि लाहोरच्या जेलात अटक करण्यात आल्यानंतर 23व्या वर्षामध्ये भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आणि भगतसिंग ज्यावेळी फाशीच्या शिक्षा सुनावली त्यावेळी फासाच्या दिशेने निघाले ना, तर माझे भगतसिंग रडत नव्हते, माझे भगतसिंग हसत होते. आणि हसणाऱ्या भगतसिंगाच्या मुखात शब्द होते, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. रडत तोंडात शब्द होते. मातृभूमीसाठी मरणाऱ्या भगतसिंगाने गळात फास घातला. पण फास घालताना भगतसिंगाच्या मनात विचार, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं. सर हिमालय का हमने न झुकने दिया. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों.
भी बढ़ते कसम को न रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया, आज धरती बनी है दुल्हन साबो, अब तुम्हारे हवाले वतन साबो, करते हम पिता जातेगावला परंपरा आहे, इथे अनेक शूरवीर आपल्या गावातील या मातृभूमीसाठी लढतात. एकदा त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. या मातीतले अनेक मातांनी आपला लेकरू, आपलं काळजाचा तुकडा या मातृभूमीसाठी दिला, लढण्यासाठी दिला, आणि ते खुशाल पद्धतीने या मातृभूमीचं रक्षण करतात. आपल्याला स्वाभिमान आहे, आणि म्हणून त्या सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आज त्यातले तात्या आदरणीय नारायण तात्या, तेही मला वाटते मिलिटरीमधून रिटायर झाले, आणि मिलिटरीतून रिटायर होऊन आता सध्या ते पुणे पोलीसमध्ये पोलीस म्हणून कार्यरत होते, आणि त्यांची आता बढती झाली, प्रमोशन झालं, आणि ते आता हवालदार म्हणून पुणे पोलीसमध्ये शिवाजीनगर येथे कार्यरत आहेत. आणि आपल्या गावचे भूमिपुत्र आहेत, आपल्या परिसराचं रत्न आहे, आपला माणूस आहे, आणि म्हणून तात्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो, त्यांना विशेषत्वाने धन्यवाद देतो, खूप शुभेच्छा देतो. एकदा जोरदार टाळी त्यांच्या या वाटचालीसाठी वाजवा, आणि त्या प्रत्येक शूरवीराला मी नतमस्तक होतो. संघटनाची ही क्रांती आहे, मी हे सांगत होतो. कृष्णाने सुद्धा संघटन केलं, क्रांती केली. काय क्रांती केली? याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल, तो तुम्हाला पोटभर देतो, फक्त माया मागं चला, कोणी कोणा संग बोलू नका, फक्त माया मागं चला. कृष्णा आता तुझ्या मागं आलो, आता काय करायचं आपल्याला? आता चोऱ्या करायच्या. मग एवढ्या चोऱ्या यशोदेकडे घराने आले, यशोदेला सांगू लागले, यशोदा अरे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जा. सांगतो या कृष्णाचं काय करायचं, त्याला समजून सांगण्यात आम्हाला तरी सांग जा निघून म्हणून. यशोदेने सांगितलं माझा कृष्ण माझा. मग यशोदाशी पुढे आली, आणि मी जसं उपरनं खोसलं ना तसं यशोदेने पदर खोसला, आणि यशोदेने जसं पदर खोरला तसं यशोदा म्हणायला लागली, का ग माया पोरावर आळ घेता तुम्ही, लपून याचा भोवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या. इतकी स्वरात म्हणल्या संगती, इतकी स्वरात म्हणल्या यशोदा नाही, इतकी नाही. ती म्हणली का ग तुम्ही त्याचा भावरा लपविता, आणि माळ माझ्या कृष्णावरती घेतात, तुम्ही 12 घरच्या 12 माझ्या कृष्णावरती आळ घेता. असं यशोदेचं बोलणं ऐकून गवळणीला वाटलं हे काही आपलं डाळ शिजायची नाही, निघून गेलेलं बरं. गवळणी त्रस्त झाल्या, अनेक गवळणी त्रस्त झाल्या. भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या, चोरीच्या लीला. याने माझे कवड वगडिले, याने शिंके होतो दया दुधाचे बक्षिले, उलंदिले ताकाचे गवळण रसवंती पैसांगे, गवळण रसवंती पैसांगे. अनेक लीला केल्या, या लीलाला त्रस्त झाल्या. गवळणी रडू लागल्या, येऊ लागल्या, यशोदेला सांगू लागल्या, पण या गवळणींनी इतकं सांगून सुद्धा ऐकलं नाही. एक दिवस बोबड्यात त्रस्त झाला, आणि बोबड्याने श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं एवढी गवळण मला शेवट करायचं आहे. आता बोबड्याकडे श्रीकृष्ण परमात्म्याचा ताफा निघाला, कारण बोबड्या म्हणे मला तुमच्या बरोबर यायचं नाही, जा. आणि बोबड्या आला नाही म्हणून कृष्ण सगळे बोबड्याकडे गेले. बोबड्या कोण होता? अहो गोपाळ होता कृष्णाचा एक, दुसरा कोण नव्हता. तो काय आमदार खासदार थोडाच होता, काही नव्हता. श्रीकृष्णाचा गोपाळ होता. ऐका बोबड्याकडे. बोबड्या म्हटलं मला यायचं नाही. काय यायचं नाही? मला माहित नाही, मला यायचं नाही, जा. कृष्णाला निरोप गेला, बोबड्या येत नाही. कृष्ण म्हटलं काय येत नाही? कृष्ण म्हटलं काय येत नाही? पेंद्याने सांगितलं तो काय सांगायला तयार नाही, कृष्ण तुलाच यावं लागेल. कृष्ण पेंद्या सुदाम्या सगळे उठले, सगळे बोबड्याच्या घरी गेले. बोबड्याच्या घरी गेल्यानंतर बोबड्याला हाक मारली, बोबड्या बाहेर. बोबड्याने घरातून पाहिलं कृष्ण आलेला आहे. कृष्णाकडे पाहिलं, बोबड्या घरातूनच म्हणला जा तिकडेच, मला नाही यायचं तुमच्या संग, पला. बोबडा होता ना तो, पला मला यायचं नाही. मग असं म्हणल्यानंतर कृष्ण म्हणला पण अरे काय यायचं नाही, बाहेर तर ये. बोबड्या म्हणला मी सांगितलं ना मला तुमच्या बलबल यायचं नाही, दाबलं तुम्ही आता. कृष्ण म्हणला अरे पण झालं काय? बोबड्या म्हणे मला यायचं नाही, तुम्ही दा. कृष्ण म्हणला बाहेर बाहेर. बोबड्या बाहेर आला. कृष्ण म्हणे सांग बरं काय झालं? नाही नेमकं अडचण काय तुझी, मला कळलं पाहिजे ना. घ्या कळलं तर मग मी त्याचा काहीतरी सोल्युशन. तू नेमकं झालं काय, काय यायचं नाही? मग बोबड्या सांगतो बा ले
कृष्ण म्हणाला बोबड्या अरे पण झालं काय सांग ना. मग बोबड्या सांगतो ऐका. एके दिवशी यशोदा माईला गोड गोड पोल्या केल्याने बा. आले एके दिवशी यशोदा माईला गोड गोड पोल्या केल्याने बा. समजा पोलांना दोन दोन दिल्या, समजा पोलांना दोन दोन दिल्या, मला गालदी दिली बा. समजा पोलांना दोन दोन दिल्या, मला गालदी दिली बा. मी तर मागाया गेलो बा, पुतकून मला धरले बा. मी तर मागाया गेलो बा, पुतकून मला धरले बा. बद 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 मारले बा. बुंद 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 लल्ले बा. बद 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 लल्ले बा. बुंद 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 लल्ले बा. दायवा कितना असगलामी ये तुझा सगला. दायवा कितना असगलामी ये असगलामी ये कितना आले तुझ्या आईने ये क्या दिवशी यशोदा माईला गोड गोड कलवस केला बा. समजा फुलाला वाती वाती दिलाले, मला उलटक दिलेले बा. समजा फुलाला वाती वाती दिला, मला उलटक दिलेली बा. मी मागाया गेलो बा, मी मागाया गेलो बा. पुतकुल मला दलले बा. बद 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 मारले बा. म्या पुंदू 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 लल्ले बा. दायबा कितना आता गड्या मी येईल तुमच्या संगतीन बा. नाही येणार तुझ्या बरोबर, मला तुझ्या बरोबर यायचं नाही. तू असं करतो, तूच नाही तुझी आई असं करते. अरे तू सगळे तुम्ही सारखेच आहेत, तुम्ही सगळे माझ्या बरोबर असं वागता. मी बोबडा आहे म्हणून कृष्ण परमात्म्याच्या अंतकरणाला एवढं लागलं. बोबड्याचा हात धरला, हात धरून बोबड्याला आपल्या जवळ घेतलं आणि घरी घेऊन गेला. आई बाहेर ये. यशोदामाई बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर आईला सांगली यशोदेला, आई माझे मित्र घरी जेवायला आले होते तेव्हा तू काय केलं? काय केलं सोन्या? काय केलं? सगळ्यांना दोन दोन पोळ्या वाटल्या, माझ्या बोबड्याला अर्धी दिली होती. यशोदा म्हटले हा. मग का असं केलं? यशोदा सांगते अरे बाबा सगळे मोठे, बोबड्या लहान आहे, मला वाटलं किती खातो कितीक नाही म्हणून अर्धी दिली. आई लक्षात ठेव, इथून पुढं माझे गोपाळ घरी आले ना तर अजिबात कधी कुणाबरोबर भेदभाव करायचा. माझे सगळे गोपाळ सारखे आहेत, सगळ्यांना सारखं द्यायचं. आणि ऐक, इथून पुढे यांना जर 2 दिल्या ना तर माझ्या बोबड्याला 3 द्यायच्या. बोबड्या हसायला लागला, कृष्णही हसायला लागला. संपली लीला. पण इतका आकांताने, जीवाच्या आकांताने गोपाळांवरती, गवळणीवरती माझ्या परमात्म्याने प्रेम केलं. मायबाप का प्रेम केलं? फक्त आणि फक्त त्यांच्या अंतकरणात असलेल्या भावामुळे. जीवेची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचवणी केशवा अनून आवडी. असं अनंत प्रेम परमात्म्याने केलं. आणि या सगळ्या प्रेमाच्या पुढे जाऊन आता पुढे लीला करायची. पुढे ही बहु हे सोंग सारिले या रूपे आनंदे
करायचंय माता गोकुळातला लीला संपवायच्या. मग भगवान परमात्म्याने यशोदेची खुडी केली. यशोदेने सांगितलं कृष्णा उद्यापासून घरी राहायचं नाही, उद्या जाईल मी राणा सवे घेऊन गोदना. यशोदे सगळ्या गोपाळांनी सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानात आले. रानात आल्यानंतर सगळे गोपाळ गाया चारायला सोडून दिल्या आणि यांचे खेळ चालू झाले. हमामा पोरा हमामा हुतुतू लगुऱ्या नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. इतके खेळ तुम्हाला काय सांगा. विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. नाही का गाई गोपाल सवंगडी वना. खेळ खेळता खेळता परमात्मा आता सगळे खेळ खेळून खेळून गोपाळ कृष्णाकडे पाहायला लागले होते. वरचेच नाही खालचे सुद्धा पाहायला लागले होते. भाऊ किसना अरे बाबा तो नाश्ता बिष्टा करेल असशील तो काय. अरे सर सकाळचे आम्ही इथं तुला काय सांगावं मिरवणूक झाली, एवढं सगळं नियोजन झालं, चटाय टाकून झाल्या. आम्ही साऱ्या सकाळची इथं राबून राहिलो. राजा तू काय तो तडाखा उठावला तो का तू मारी आला 10:30 आणि तेव्हापासून तो मी 10:30 नाही आलेलो पण तुमची माहिती सांगतो मी बरोबर 10 आलो बरोबर ना. सुरू होता इथं वेळ जमता वेळ लागला आणि मग तू नाश्ता केला असशील बाबा. मग सगळे गोपाळ कृष्णाकडे पाहायला लागले. मग कृष्ण म्हणे काय रे. मग गोपाळ म्हणे खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता खेळण्याचं सुख नाही, आता परमात्म्या ज्याच्यासाठी जमलो ते करूया. काय करायचं काला करायचा. मग सगळेच गोपाळ एकत्र जमले, काला करायचा ठरला. सगळ्याच गोपाळांना एकत्र करून काला करायचा ठरला आणि मग सगळेच गोपाळ एकत्र जमले. मग कृष्णाने सांगितलं गायीची वळती हाणून आणा. सगळ्या गायाच्या वळती हाणून आणल्या. यमुनेच्या तीरावरती पाणी पिऊन गाया बसल्या. श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र आणायला सांगितल्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र घेतल्या. मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र घेतल्यानंतर परमात्मा असं बसले. असं कमलाकृती गोपाळांना बसवलं. मध्ये ते सगळं पात्र ठेवलं आणि श्रीकृष्ण परमात्म्याने एकेकाची शिदोरी सोडायला सुरुवात केली. प्रत्येकाची शिदोरी एक कोणाच्या शिदोरीमध्ये बाजरीची भाकर होती, कोणाच्या शिदोरीमध्ये ज्वारीची भाकरी होती, कोणाच्या शिदोरीमध्ये चपाती होती. कोणी थालीपीठ आणलेलं होतं, कोणी याचा ओनियन पराठा आणलेला होता, कोणी बाजरीची भाकर आणली होती, कोणी आपलं मग कढी करून आणली होती, कोणी बटाट्याची भाजी आणली होती, कोणी आपली वांग्याची भाजी आणली होती, कोणी भरीत करून आणलं होतं, कोणी शेपूची भाजी करून आणली होती, कोणी मेथीची घासाची कोरडी भाजी करून आणलेली होती, कोणी एक जणांनी डांगर करून आणलं होतं, एक जणांनी बटाट्याची चटणी करून आणलेली होती, एक जणांनी आपलं ते काय इडली करून आणली होती. इडली नव्हती तेव्हा पण आणली होती एक जणाने ते आणलं होतं. एक जणाने असे भरपूर पदार्थ सगळ्यांनी सगळे पदार्थ आणले. कोणी लिंबाचं लोणचं आणलं होतं, कोणी याचं लोणचं आणलं होतं, कोणी कैरीचं लोणचं आणलेलं होतं, कोणी आवळ्याचं लोणचं आणलेलं होतं, कोणी काय असं सगळं आणलेलं होतं. आणि मग तुम्हाला सांगतो ते सगळं एकत्र जमलं. त्याच्यानंतर मग श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या आपल्या हाताने एकत्र केल्या. सगळ्या गोपाळांना एकत्र बस. अरे घ्या रे दही भात प्रसाद खडकी सोडिल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. घ्या रे दही भात प्रसाद देतो पंढरनाथ मृदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडरी कवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. सावता महाराज की जय. परमाई जय परमाई
श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांचे शिदोरे एकत्र करून काला करण्याचा निर्णय घेतला. महाराज सांगतात हे जे सुंदर चरित्र परमात्म्याने केलं, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. कारण हे सगळं जे करायचं होतं तेवढ्यासाठीच नाही, तर महाराज म्हणतात आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्मरक्षणासाठी घेतलेला अवतार आहे, पण त्यातली ही लीला वारकऱ्यांना आनंद देण्यासाठी काल्याची आपण परमात्म्याने या ठिकाणी केली. भगवान परमात्म्याने 5000 वर्षापूर्वी यमुनेच्या तीरावरती काला केला. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी हाच काला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला आपण जातेगावकर मंडळी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने या जातेगावच्या पुण्यभूमीमध्ये करूया सगळे मिळून काला. भगवान परमात्म्याचा काल्याचा अभंग होईल, त्याच्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर कार्यक्रम संपेल. तोपर्यंत काय कोणी हलायचं नाही आणि सत्कार 2 मिनिटात समारोप करू. फक्त काल्याचा अभंग घेऊ, बोललेले करू घेऊ, त्याच्यानंतर सत्कार करू. नाही तर घ्या सत्कार लगेच करू. इथे आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय श्री नारायण तात्या पेहरकर यांचा ग्रामस्थांच्या आणि तरुणांच्या आग्रहाने तात्यांच्या झालेल्या बढतीसाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने, वारकऱ्यांच्या भजनी मंडळीच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी त्यांना विनंती करतो की तात्या आपण समोर यावं आणि तो सन्मान आपला या ठिकाणी स्वीकारावा. या महाराज, या परशुराम महाराज, जोरदार टाळी वाजवा. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भारत माता की जय. टाळी वाजवा, जोरदार. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करायची. ये दसी चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. जगद्गुरु तुकोबरायच्या या अभंगावरती बोलण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो आणि जाता जाता आपल्या सगळ्यांना एक निमंत्रण देऊन जातो. आता येत्या 30 जुलै ते 6 ऑगस्ट, येत्या 30 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदुस्थानामध्ये वर्ल्ड ऑफ गिनीज बुकमध्ये ज्या सप्ताहाची नोंद आहे असा योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर तालुक्यामध्ये देवगाव शनी आणि सप्तकृषीमध्ये होणार आहे. तर त्या सप्ताहामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवा, आपण यावं. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाच्या त्या प्रांगणामध्ये येणं म्हणजे सुद्धा सद्भाग्याचं लक्षण आहे. त्याचं कारण असं आहे, एका वेळी 8 ते 10 हजार टाळकरी नित्य भजन करतात. एका वेळी 8 ते 10 हजार टाळकरी नित्य भजन करतात. सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत आमटी भाकरीचा नित्य प्रसाद सुरू राहतो. आमटीसाठी पाईपलाईन केलेली राहते, बुंदी भरण्यासाठी JCB लावलेले असतात आणि अजून ऐकायचं तुम्हाला, चिवडा बनवण्यासाठी महाप्रसादाचा कॉन्क्रीट मिक्सर तयार लावलेले असतात. कॉन्क्रीट मिक्सरमध्ये चिवडा केला जातो. हे सगळं ऐकायला अजब वाटतं, पण हा सगळा अजब चमत्कार आपल्या जवळ घडतो. ते क्षेत्र म्हणजे गोदावरी धाम सरलाबेटचे महंत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये घडतं. आणि तो एवढा मोठा भव्य सप्ताह, फिरता नारळी सप्ताह, 178वा सप्ताह आता यावर्षी देवगाव शनी येथे होणार आहे. आपण सर्वांनी त्या सप्ताहाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, कारण असा सप्ताह परत कुठे पाहायला मिळत नाही. वर्ल्ड ऑफ गिनीज बुकमध्ये त्या सप्ताहाची नोंद आहे आणि म्हणून त्या सप्ताहाचा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. कारण गंगागिरी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे, लेने को हरिनाम देने को अन्नदान
तरने को लीनता और डूबने को अभिमान. अभिमानाने आपण मातीत जाणार. तरणार कशाने? तर भजनाने तरणार. आपल्याला जर करायचं असेल तर अन्नदान केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे, असं ब्रीद वाक्य असलेल्या गंगागिरी महाराजांनी या मातीला, या भारताला, या हिंदुस्थानला, या वारकरी संप्रदायाला खूप मोठं देणं दिलं, परमार्थाचं देणं. आणि ते देणं म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सद्गुरू जोग महाराज यांना अनुग्रह जरी कोणी दिला असेल तर ते योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज आहे. अशा गंगागिरी बाबांचा तो सोहळा आपल्या अगदी जवळ या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण त्या सप्ताहाचा आनंद घ्यावा. विठ्ठल नैशिंक्य लांबविले दुरी होतो तिघाचे मी वरी कडे मुख पसरो